ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत आलेला निधी इतर ठिकाणी खर्च केल्याचा गावकऱ्यांचा गंभीर आरोप। शहादा तालुक्यातील बिलाडी तळसा गावात ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत आलेला निधी आदिवासी वस्तीत खर्च न करता ग्रामसेवक व सरपंच यांनी संगत मताने इतर ठिकाणी खर्च केल्याची ग्रामस्थांची तक्रार असून या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणी भारत आदिवासी संविधान सेना मार्फत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। बिलाडी तळसा गावातील ग्रामस्थांनी ग्रामसेवक व सरपंच यांना त्या संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडीची उत्तरे देण्यात आल्याचे सांगण्यात येते। त्याचबरोबर ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयातून नेहमी गैरहजर असतो अशीही तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। भारत आदिवासी संविधान सेनेकडून देण्यात आलेल्या निवेदनातून शासनाला 6 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला असून संबंधित दोषींवर कारवाई न झाल्यास माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी 11 वाजता एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज 19 नेशन चॅनलला सबस्क्राईब करा। अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना संघटनेमार्फत वेळोवेळी पत्र देऊन माननीय गट विकास अधिकारी यांना आम्ही 7/7/2025ला दिलं होतं। परत त्या अर्जाच्या आमच्या काही चौकशी नाही झाली म्हणून आम्ही 30/7/2025 रोजी परत CO साहेब यांना दिलं। आज पत्रव्यवहार करून पण जर या स्थानिक डिपार्टमेंटनी कुठलीही चौकशी या बिलाडी तशा ग्रामपंचायतीवरती करत नाही म्हणून आज आम्हाला माननीय मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देते। ते निवेदन असं आहे, आमच्या बिलाडी तळसा ग्रामपंचायतची जी तक्रार केली त्याच्यावर जर या 8 दिवसात नाही चौकशी होणार तर आम्ही समस्त गावकरी व आमच्या संघटनेच्या पदाधिकारी मिळून इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे। जर आमच्या उपोषणाचं पण आम्हाला समाधान नाही मिळालं तर आम्ही समस्त गावकरी मिळून दोंडाच्या शहादा रस्त्यावरती रास्ता रोको करणार आहे। याची शासनाने दखल घ्यावी। जोहार, जय आदिवासी।